जय श्री राम, जय जय श्री राम, जय संविधान, वंदे मातरम। मुझे आज ये बताने में खुशी है और ये जानबूझ के आज की प्रेस में मैं अपनी शुरुआत हिंदी से कर रहा हूँ। ये जो राज ठाकरे का जो विषय था, मराठी लैंग्वेज के नाम पे लोगों को प्रताड़ित करने का, ये राष्ट्रीय एकात्मता को कहीं ना कहीं तो भी जो है एक एक तरह से जो है लोगों में बांटने का काम था। तो इसके मध्य जिस तरह से हमने संविधान की शक्ति का उपयोग करते हुए हमने जो कानूनन ज़रूरत है वो पूरी की, वो पूरी करने पर माननीय जो है विशेष जो ये है पुलिस कमिश्नर, स्पेशल कमिश्नर ऑफ बॉम्बे, उनसे हमने मुलाकात की थी और ये बात कल तय हो चुकी थी कि राज ठाकरे और उनके गुंडों के ऊपर जो है कार्यवाही होना उम्मीद ही नहीं तो माननीय सर्वोच्च न्यायालय के जजमेंट के आधार पर ऐसे मॉब लिंचिंग जैसे घटनाओं पर, दिहाड़ी मजदूरों के घटनाओं पर, मोबाइल कंपनियों में काम करने वाले बहनों के ऊपर माफ़ी मांगने तक प्रताड़ित करने पर, हमारे झारखंड हो, छत्तीसगढ़ हो, उत्तर प्रदेश हो, देश के अलग अलग भाग से आए वाले जो सिक्योरिटी गार्ड है उनको हाथ जोड़ने लगाने पर, ये सारे चीज़ों के सारी गंदी हरकतों के ऊपर राज ठाकरे और उनके ऊपर अरेस्ट भी हो सकती थी और ये सारों के ऊपर ट्रेसपास जैसे गंभीर जो अपराध है उसके ऊपर कार्रवाई भी हो सकती थी। ये जब राज ठाकरे आज अचानक से नहीं बल्कि संविधान के शक्ति ने उन्हें रोका है। ये प्रभु श्री रामचंद्र के विचारों का भारत का संविधान है। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने सारे ही भारतीयों को, हिंदुस्तानियों को अपने मर्जी से जाके अपना काम, अपना व्यवसाय, अपनी नौकरी करने की इजाजत है। तो फिर ये राज ठाकरे कौन है? ये राज ठाकरे को राज ठाकरे की भाषा बदलने तक हमने लाया है। यही भारत के संविधान की उपलब्धि है। आप देखोगे इस राज ठाकरे के लेटर का आखिरी पैराग्राफ तो वो लिखता है कि पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा। जो हाथ उगाड़ते थे, थप्पड़ मारते थे, उनको कल देखा था हमने फूल और माला लेके हाथ जोड़ते। ये संविधान की शक्ति थी। आज राज ठाकरे चर्चा पे आए, ये भी संविधान की शक्ति है। इसलिए मैं ये कहना चाहता हूं, राज ठाकरे जैसे ताकतों को हिंदू धर्म का अपमान ना करो। राज ठाकरे को फिर कहता हूं कि भाषा के नाम पे लोगों को बांटने का काम मत करो, नहीं बटेगा। हिंदू राष्ट्र भारत हमारा मानने वाला समाज है। उसी के साथ मैं राज ठाकरे को ये कहूंगा आपके माध्यम से, मैं उदय जी आज मिलने गए थे, उदय सामंत साहब जो मंत्री है, मैं ये मैं कहना चाहूँगा, वेरी लिटिल बाद में आपके सवालों के जवाब दूंगा, है ना। मैं ये कहूँगा कि राज की बात बताए, राज की बात बताए उदय जी, राज की बात बताए उदय जी। क्या चर्चा हुई थी उदय जी? क्या चर्चा हुई थी उदय जी? क्या चर्चाओं में उदय जी रत्नागिरी में आने वाली जो बड़ी कंपनी है उसकी चर्चा थी, या जो केबल लाइंस बंबई के अंदर से रास्तों के नीचे से, फुटपाथ के नीचे से जाते हैं, क्या उसकी चर्चा हुई थी? क्या उदय जी टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 ये चर्चा हुई थी क्या उदय जी? क्योंकि हमारे उदय जी जो है महान लक्ष्मी उनके हाथों में है, महालक्ष्मी उनके हाथों में है। तो फिर कहता हूं, क्या चर्चा हुई थी उदय जी? क्या चर्चा हुई थी उदय जी? मेरा ये लास्ट एक कहना है कि ये जो क्या कहते हैं हम, एक टैगलाइन में देना चाहता हूँ राज ठाकरे के इस आंदोलन को, कि ये मराठी भाषा के नाम पर what was the deal under the grab of Marathi? What was the deal under the grab of Marathi? What was the deal under the grab of Marathi? What was the deal under the grab of Marathi? ये हिंदुस्तान जानना चाहता है,
ये राष्ट्र जानना चाहता है, ये बंबई मुंबई का हर कोई नागरिक जानना चाहता है। क्या तुम ये भूल गए हो कि तुम्हारे पार्टी को तो देखिए मान्यता नहीं है भारत निवडणूक आयोग की तरफ से। तुम एक रजिस्टर्ड पार्टी हो, जिस बहुत गलियारों में भी रजिस्टर्ड पार्टियां हैं, लेकिन ये आपको ये भी डर सता रहा हो था कि आप डिस्क्रिमिनेशन के नाम पे पार्टी चला रहे हो तो आपकी पार्टी की रजिस्ट्रेशन भी रद्द होने वाली थी। और उसी के आगे जाके हम मंडे को रिट पिटीशन फाइल करने वाले थे, डेटा हमने इकट्ठा किया था। ये सारी बातें जो है उन तक आप ही के माध्यम से पहुंची है और मैं ये मानता हूं कि संविधान की जीत है, देश की अखंडता की जीत है। देश के हर वो नागरिक, हमारा गुजराती भाई गुजराती बोलने वाला हो, तमिली भाई हमारा तमिल बोलने वाला हो, हमारा जो कर्नाटकी भाई है कन्नड़ी बोलने वाला हो, जो हमारा भाई है, जो उत्तर भारतीय भाई है, हिंदी बोलने वाला, भोजपुरी बोलने वाला, मराठी बोलने वाला, सारे भाइयों की ये जीत है। मराठीत कृपया सांगा। एपा राष्ट्रीय एकात्मता ह्या बाबीची आणि भारताच्या संविधानाची ही जीत आहे। ह्या देशामध्ये उत्तरातला माणूस सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांना पूजा करतो, मानतो, गंगा मैयाला मानतो। मुंबईतला माणूस सुद्धा तीच श्रद्धा उपासना ठेवतो आणि त्याच्यामुळे हा देश नॅशनल डोमिसाईल आहे हे माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। बिल विरुद्ध भारत सरकार या केसमध्ये 3 न्यायमूर्तींनी सांगितलेलं आहे। राज ठाकरे तर काय, राज ठाकरेचं आणखीन कुणी ठाकरे आणखीन कुणी जरी आले तरी सुद्धा व्यवसाय करताना भाषेची सक्ती कुणालाही करता येऊ शकत नाही। हे मी परत आज अधोरेखित करतो। ज्यांना या बाबीला समजून घ्यायचं आहे त्यांनी राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन समजून घ्यावं, त्यांनी आर्टिकल 15 समजून घ्यावं, त्यांनी त्याचबरोबर आर्टिकल 19(1)A समजून घ्यावं भारतीय संविधानातलं। आणि त्याचबरोबर ह्या निमित्तानं जी डिबेट झाली होती पार्लमेंटमध्ये भाषेच्या काय म्हणतात, निम हाकीम जान को खतरा, म्हणजे भाषावर प्रांत रचना हे कुणीतरी या लोकांना सांगतंय, त्यांचं योगदान काहीच नसतंय, चिंतन काहीच नसतंय संविधानातलं। ते म्हणे तसंच आहे, अरे तसं नाही आहे। ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 4 राज्य व्हावेत असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि आजही स्वतंत्र विदर्भाची आम्ही मागणी करतो, आम्ही मागणी लावून धरलेली आहे। आणि भाषिक वाद निर्माण केला जाऊ शकत नाही हे भारतीय संविधानातच नाही तर अनेक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमध्ये आहे। म्हणून ज्या प्रकारे राज ठाकरे व्यक्त होत होते, ज्या प्रकारे राज ठाकरे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला होता, पॉलिटिकल धुरळा, ते कुठेतरी शमवण्याचं नाही तर जेरबंद करावं। ते कुठेतरी म्हणजे आमच्या गुराखी भाषेमध्ये मुसक्या बांधल्या जाव्या, आवळल्या जाव्यात, ह्याच्यासाठी आम्ही कायदेशीर क्रिमिनल लॉ इंटू मोशन आणण्यासाठी प्रयत्न केला आणि आम्ही उच्च न्यायालयामध्ये सोमवारी धाव घेणार होतो। आमची याचिका तयार आहे। त्याचबरोबर राज ठाकरे आहेत यांच्यासारख्या गलीगलीत पार्ट्या आहेत देशभरात, परंतु ते मान्यता प्राप्त सुद्धा नाही, परंतु नोंदणीकृत पक्षाची सुद्धा आम्ही रद्द करण्यात यावी, कारण वारंवार हे प्रांतीय वाद निर्माण करतात, हे भाषाविषयक वाद निर्माण करतात, हे आम्ही दाखवून दिलं। आज पोलिसांची बैठक होती, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची, हे आमच्या भेटीनंतर माननीय विशेष पोलीस आयुक्त जे आहेत मुंबईचे त्यांच्या भेटीत काल सांगण्यात आलं होतं आम्हाला, तुम्ही कोणत्याही पद्धतीने घाबरू नये, म्हणजे आमच्या कष्टकऱ्यांनी हेही आम्हाला सांगण्यात आलं होतं। आणि म्हणून आमची ही धडपड होती की संविधानाच्या विचाराला तडा जाऊ नये आणि राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाऊ नये। हिंदू राष्ट्र भारत मानणारा इथं बॉम्बेमध्ये माणूस आहे, मुंबईमध्ये माणूस आहे, इथला गुजराती भाऊ सुद्धा या मुंबईला मोठं करण्यासाठी त्याही पुढे जाऊन सांगतो, राज ठाकरे सेन्सेसचा अभ्यास करा, साऊथ बॉम्बेमध्ये किती टक्के लोक मराठी आहेत किंवा मुंबईमध्ये एकूण ठाण्यामध्ये किती टक्के लोक मराठी आहेत याचा अभ्यास करा राज ठाकरे। त्याचबरोबर गुजराती भाऊ किती टक्के आहेत, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो राजस्थानी मारवाडी भाऊ किती टक्के आहेत, त्याचबरोबर इतर धर्मीय भाऊ किती टक्के आहेत, त्याचबरोबर मद्रासी भाऊ किती टक्के आहेत। केवळ आपलं राजकारण करण्यासाठी हे सगळं आपण करत आहात। म्हणून अंडर द नेम ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील, अंडर द नेम ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील, अंडर द नेम ऑफ मराठी व्हॉट वॉज द डील, काय होतं ते हे होतं का की उदय सामंतांच्या मतदारसंघात एक मोठी कंपनी येते, त्या कंपनीचा संदर्भ आहे का,
या केबल वायर जातात त्याचा संदर्भ आहे का, की टनटनाटन टोलचा संदर्भ आहे का, काय आहे? कारण सामान्य मुलं ज्यांना माहिती नव्हतं गुन्ह्याच्यात, काल ज्यावेळेस त्यांनी माझी मुलाखत बघली, लाखोंमध्ये लोकांनी बघली ती, त्यावेळेस त्यांना कळालं की अरे ट्रेसपासचा गुन्हा दाखल होणार आहे. राज ठाकरे एवढा मोठा होता, 2008 मध्ये काय घडलं होतं, कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. त्या राज ठाकरेला जर अटकेपर्यंत जावं लागत असेल, वॉरंटपर्यंत जावं लागत असेल, अरे बापरे, संविधानाच्या विरुद्ध आहे की काय, म्हणून मुलं हे पुढं करणार नव्हती. हे राज ठाकरेला माहिती होतं. आणि राज ठाकरेच्या मेन स्ट्रीममधली जी चांगली मुलं आहेत, मला माहिती नाही म्हणजे देशपांडे साहेब असतील, संदीप देशपांडे साहेब असतील, किंवा मला वाटतं पानसे एक होते ना, ते ज्यांना पदवीधर देतो म्हणले आणि त्यांना पदवीधर दिली नाही. म्हणजे ही चांगली म्हणजे चिंतन करणारी माणसं आहेत. ती माणसं सुद्धा म्हणजे ह्या बाबतीमध्ये मला असं वाटतंय फार स्पष्ट होऊ शकत नव्हती. आणि त्यामुळं एकूण हे राष्ट्रीय एकात्मतेला तडा न जाऊ देण्यासाठी आम्ही आज म्हणजे तुम्हाला सांगतो, जे हिंदुस्तान मजदूर संघ हे जे आहे, राज ठाकरे अपमानित जिथे करणार होते तिथे आम्ही सन्मानित करणार होतो त्या कष्टकऱ्याला. मग तो उत्तर भारतीयातला असेल, मग तो कर्नाटकातला असेल, मग तो तमिळ असेल, कुणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. आत्ताच तुम्हाला सांगतो, संध्याकाळी धारावीमधले जे हिंदू आहेत त्यांना, जे इतर राज्यातून आलेले आहेत, कारण ती एक इंडस्ट्री आहे, छोटे छोटे व्यवसाय आहेत, त्यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टीची भीती आणि नकारात्मक लोकांमधलं झालेलं राज ठाकरेंच्या बाबतीतलं वातावरण, आणि मी जसं म्हणालो राज की बात बताओ उदयजी, ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. पार्टी जी म्हणजे कुठेही म्हणजे इन्फ्लुएन्शियल नाही, नॉन इन्फ्लुएन्शियल पार्टी आहे. पार्लमेंटमध्ये 0 आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये 0 आहे, आणि आता नगरपालिका नगर परिषदांमध्ये मला वाटतं ग्रामपंचायतमध्ये सुद्धा 0 ते 10 पर्यंत नंबर नसतील. अशा म्हणजे राजकीय दिवाळखोरीत आलेल्यांचं काही न्यूसन्स नसतंय. मुलं काही बोलत असतील, परंतु ती मुलं अबोध आहेत. त्या मुलांना कायद्याचं ज्ञान नव्हतं. आता कायदेशीर दृष्ट्या त्यांना कळाल्यामुळं राज ठाकरे यांचा वैचारिक जे म्हणजे हे होतं, म्हणजे तालिबानी विचारासारखं कृत्य ते पंक्चर झालेलं आहे. आणि अखंड भारताच्या विचाराचा विजय झालेला आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या विचाराचा विजय झालेला आहे. सदावर्ते साहेब, तुम्ही काल पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. त्याच्यानंतर आज सकाळी मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या आणि राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन करत मराठी विरोधातलं आंदोलन मागे घेतलं. घटनाक्रम कसा बघताय तुम्ही एकंदरीत? बघा, घटनाक्रम असा आहे की आमचे सन्माननीय उदय सामंतांची एक ख्याती आहे. ती ख्याती अशी आहे, त्यांच्या हातामध्ये ना भरभरून लक्ष्मी असते आणि असायलाच हवी. आणि तुम्हाला सांगतो, एवढी लक्ष्मी आहे की कोणी सुद्धा तुम्हाला सांगतो प्रसन्न होऊन जाईल. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं, म्हणून मी म्हणतो उदयजींना जे मी उद्देशून म्हणालो की प्रसन्न होऊन जाईल याचा अर्थ हो, राज ठाकरे प्रसन्नच झाले ना. मला आवडते मंत्री आहेत उदय. ते गेल्याच्या नंतर मी त्यांना फोन लावला, त्यांनी मला सांगितलं की मैं भी जानना चाहता था उदय जी से. अरे मेरे भी प्यारे है वो, मेरे भी फैमिली फ्रेंड है वो, अरे हम साथ साथ रहे हैं. मन की बात हमारी होती है और हमारी सारी बात होती है, होनी ही चाहिए, क्यों नहीं होनी चाहिए. सांगायचं तात्पर्य हे आहे की उदयजी गेल्याच्या नंतर जे आहे, मी म्हणतो की ते काय म्हणतो करंट ज्या गोष्टी घडतात. आणि राज ठाकरेची ख्याती आहे की राज ठाकरे असंच लोकांना उत्तेजित करतात, पेटवून देतात, उचकून देतात, आणि त्याच्यानंतर ते घरामधून डिसिजन करतात. त्यांच्या पोरानं जाऊन कुठं एखाद्या बँकेत थापड मारली का कुणाला, कारण माहिती आहे ना गुन्हा दाखल होतोय, गुन्हा दाखल झाले की अटक होते. आज नाही झालं तरी 6 महिन्यानं होतंय, कारण सुप्रीम कोर्टाने तसे दिलेले निर्देश आहेत. ज्या मुलांनी याच्यामध्ये बँकेमध्ये याला लोणावळ्याला त्या मुलाला मारलंय, त्या मुलाच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखलच करावा लागते आणि त्याचा पाठपुरावा करू आम्ही. तेच तशा प्रकारची थापड मारण्याची अनुमती राज ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला दिली का? कारण माहीत आहे की क्रांतिकारी जन्माला यावा परंतु शेजाऱ्याकडे यावा. ही जी अत्यंत वाईट वृत्ती आहे ना, त्या वृत्तीचा पार्ट आहे. सदावर्ते साहेब, दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्यामधली आणि मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांच्यामध्ये
व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तुम्ही जेव्हा तक्रार दाखल करून आलात त्याच्यानंतर काय झालं होतं प्रसंग थोडं सांगा. बघा, मला तर हजारो कॉल चालू आहेत, मला थ्रेट आहे, मारतो, हे करतो, ते करतो, पण मी या सगळ्या गोष्टीला भीक घालत नाही. ते कोण योगेश पोरगा आहे, त्याला कायद्याचं अज्ञान आहे. आणि ही पोरं काय करतात आजकाल, ते काय यूट्यूबमध्ये ते लोड करतात आणि त्याच्यातून त्यांची उपजीविका चालते. ते सुद्धा आता एका उपजीविकेचं साधन झालं. त्याच्यामुळं मला काय त्या पोरामध्ये काही फारसं त्या पोराला बोलण्यात किंवा ते काय कोणी आज, कारण ते मी सांगितलं ना त्याला, मी त्याच याच्यात सांगितलं तू पोट भरायसाठी करतोयस म्हणून, हे आता तू व्हायरल करणार आहेस म्हणून मी सांगितलं त्याला सुद्धा. मी कसं आहे की मी लिटमस टेस्ट पाहतो, मी त्या रक्तातला जीवाणू शोधून काढतो. मी राज ठाकरेच्या आंदोलनातला सुद्धा जीवाणू शोधून काढला होता आणि बरोबर आमचे डॉक्टर गेले उदय आणि ते कार्यक्रम बरोबर झाला. आम्ही काल एक इंजेक्शन दिलं आणि उदयने जाऊन ऑपरेशन केलं. काय ऑपरेशन झालं आणि डील शब्द वापरलाय तुम्ही. हो बरोबर आहे ना. अहो मला एक सांगा, काय वाईट आहे, डील आहे ना, म्हणजे जाऊन चर्चाच आहे ना. म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये सामान्यपणे वापरली जाणारी यू डील दॅट सब्जेक्ट, यू डील दॅट सब्जेक्ट, उदयजी यू डील दॅट सब्जेक्ट. उदयजीने केलं ना, कारण ते एक लक्षात ठेवा, उदयजी ह्या इथे डच बँक आहे. आपण उदयजी सगळ्यात प्रिय आहात. जपानमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांना डॉक्टरेट दिलेलं आहे जपाननी. इथे HSBC बँक आहे. या बँकांची जी लागत आहे इथं, ही आपल्यापेक्षा 100 पट जास्त आहे. या महाराष्ट्रामध्ये उदयजी 1000 जवळपास क्रेडिट कोऑपरेटिव्ह आणि सोसायटीज आहेत, बँक्स आहेत. त्या जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, प्रांताच्या नावावर आहेत. तिथले ग्राहक संबंधित आहेत. ये जो जिसको कहते हैं ना, ये धोका पत्करू शकत नाहीत. ना उदयजी पत्करू शकतात, ना सरकार, ना इथला माणूस, कोणी सुद्धा पत्करू शकत नाही. त्याच्यामुळं ये राज की बात बताए, हे कधी ना कधी मीच या राज की बात खोलतो. तुम्ही त्याची चिंता करू नका, थोडा वेळ द्या. आणि मी परत सांगतो, जर कोणी उल्लडबाजी केली, कोणी थापड मारली माझ्या कोणत्याही श्रमवीराला, मजदूराला, तर हिंदुस्तान मजदूर संघ आता तुम्हाला सांगतो उत्तर भारतीय लोकांमध्ये गेलाय, आता मद्रासी भावांमध्ये गेलाय, आता तुम्हाला सांगतो गुजराती भावांमध्ये गेलाय. सगळ्यांचे ते सुद्धा पॉझिटिव्ह फोन्स आहेत. त्याच्यामुळं आज आम्ही समाधानी आहोत. संविधानाचा विजय झालेला आहे, प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराचा विजय झाला आहे, गंगा मैयाला मानणाऱ्यांचा विजय झाला आहे आणि गंगा मैयाला नाव ठेवणाऱ्यांचा, अपमानित करणाऱ्यांना लिहून द्यावं लागलं की आम्ही आता थांबत आहोत. हेच गंगा मैयाची शक्ती आहे. सदावर्ते साहेब, दुसरा प्रश्न असा आहे, राज ठाकरेंची जी मागणी मराठीच्या म्हणजे बँकांच्या विरोधात जे आंदोलन किंवा त्यांची मागणी तुम्हाला का वाटतं चुकीची आहे? बघा, लक्षात ठेवा की तुम्ही माझ्या भाजीपालेवाल्याला कोणत्याही प्रकारचं अनुदान देत नाही. राज ठाकरे माझ्या भाजीपालेवाला, माझा जो टॅक्सीवाला, माझा ऑटो रिक्षावाला, माझे घरकाम करणारे, माझे देहाडी मजूर यांना कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवत नाहीत. आमची लोक दंड भरतात, फाइन भरते हमारे लोग और फुटपाथ पे अपना रोजगार चलाते. राज ठाकरे नहीं चलाता. और फिर जब भारत का सुप्रीम कोर्ट कहता है कि नेशनल डोमिसाइल है और राइट टू एक्सप्रेशन स्पीच हमारा अधिकार है, ठीक है, कानून के पत्र व्यवहार की भाषा होगी, पत्र व्यवहाराची भाषा असू शकते. याचा अर्थ तुम्ही आम्हाला मोगलाई पद्धतीनं तुम्ही आम्हाला म्हणजे त्या तालिबान्यांसारखं असंच करा, तसंच करा, तसंच करा, खळखटाक लिहू शकलेत का? खळखटाक लिहू शकलेत का? खळखटाक लिहू शकलेत का? हे राज ठाकरेची भाषा सुद्धा भारताचं संविधान बदलू शकतंय. हे लक्षात ठेवलं पाहिजे जे कोणी सेपरेटिस्ट विचाराचे असतील. दुसरा प्रश्न आणखी असा आहे, ज्या ते मनसैनिक आवाहन करतात की मराठी बोला, त्या अनुषंगाने विनंती करतायत, जर कोणी उलट उत्तर देतंय किंवा त्याच्या विरोधात बोलतंय, म्हणजे जसं अरे रावे करणं, मराठीच्या विरोधात वेगळं बोलणं, याकडे कसं बघताय? बघा, प्रत्येक भाषेचा एक वेगळा गोडवा आहे. माझ्या कोकणातला माणूस मराठी बोलताना वेगळी बोलतो. माझा विदर्भातला कायले हो काय करू राहिले, माझा विदर्भातला माणूस बोलतो. त्याच्यानंतर माझा मराठवाड्यातला भाऊ वेगळा बोलतो, मुंबईतला भाऊ वेगळा बोलतो. त्यातले त्यात तुम्हाला सांगतो दादरचा भाऊ वेगळा बोलतो हिंदी, आणि आमचा भेंडी बाजारमधला क्या भाई क्या करेला भाई, तसंच आमचा उत्तर भारतातला भाऊ अरे रावीनं बोलत नाही. त्याच्या भाषेतला गोडवा समजून घ्या. तुम्ही त्या गोडव्याला जे आहे ना स्वतःच्या प्रोडक्टमध्ये बदलत आहात, आणि त्या प्रोडक्टमध्ये बदलून तुम्ही, मी सांगितलं ना तुम्हाला, ते व्हिडिओ केला की पोट भरायचं साधन, ते व्हिडिओ केला की व्यापाऱ्यांमध्ये भीती, ते व्हिडिओ केला की आत्ता तुम्हाला सांगतो परेलच्या फुटपाथवर एक 4 दिवसाच्या आधीची घटना आहे. ती महिला काय म्हणली माहिती आहे का? साहब बोले क्या बोलूं,
ये हा बडबड करत होता पोरगा की बाहेरून येता हे करता मराठीत, आणि ती म्हणत होती साहब 2 बच्चे है, मेरा एक 11वीं में बेटी है, 10वीं में है, और ये ऐसा बोल रहा है. आणि आखरीला काय म्हणत होती ती माहिती आहे बोलण्याच्या ह्याच्यात, जसं राज ठाकरे स्टँडअप पॉलिटिकल कॉमेंटेटर तर ती बिचारी काय म्हणत होती माहिती आहे तिच्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये, साहब ये अभी क्या बोल रहा है, ये फुटपाथ का है ना भाड़ा भी मांग रहा है, फुटपाथ का भाड़ा भी मांग रहा है. म्हणजे अंडर दिस जी आहे ना ही चुकीच्या वाममार्गानं सुद्धा ही मुलं जातात. मी तुम्हाला सांगू, पानसे असतील किंवा आमचं काय नाव आपले देशपांडे असतील, ही खरोखर चांगल्या राजकीय पक्षात म्हणजे जिथं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखं अधिष्ठान आहे तशा पक्षात गेले ना, खरोखर ही माणसं आहेत ना एकदम म्हणजे राज्यस्तरावर चांगलं काम करणारी. खरोखर ही पानसे किंवा आपले संदीप देशपांडे साहेब हे मंत्री होण्याइतपत लायकीचे आहेत, हे इतकी चांगली आहेत. ह्यांना म्हणजे काय ॲप्लिकेशन ऑफ माइंड आहे. परंतु राज ठाकरेंना वेळ कुठं आहे? राज ठाकरेंना वेळ राज की बात बताओ क्या डील हुई जी असं आहे. सर ते त्यांच्या पत्रात म्हणाले की मराठी माणसानेच कस खाल्ली म्हणून आंदोलन करायची पण आवडली. त्यांनी पूर्ण ते पत्र लिहिले, पत्र म्हणून त्यांनी मराठी माणसालाच खातं फोडलं. त्याचं कारण आहे की बघा तुम्हाला सांगतो मी, जिथं तुम्ही बसलात हे परळ लालबाग आहे. या परळ लालबागमध्ये म्हणजे 100% म्हणण्यापेक्षा अधिक संख्या ही मराठी भाषिकांची आहे. ही मुलं भलेच मनसेची आहेत, परंतु ही मुलं डायरेक्ट राज ठाकरेला फोन करू शकतात का? नाही. ती मुलं माझ्याकडे येतात. त्या मुलांना इथे 24/7 बेल रिंग केली की मी उपलब्ध आहे. मी मुंबईत आहे, मी बॉम्बेमध्ये आहे. ती मुलं आता कन्व्हिन्स झाली आहेत की हे राजकारणाचा पार्ट आहे. त्या मुलांना समजलं आहे की उद्या जर इंडिपेंडंट बॉम्बे स्टेटची मागणी जर झाली आणि 100% रोजगार मिळत असेल तर शेवटी कसं आहे, हे एक अखंड महाराष्ट्र आहे, हे कसं आहे की अखंड भारत आहे. आणि तुम्हाला सांगतो लोकांना रोजगाराची गरज आहे. ह्या लोकांना जे आहे 100% रोजगाराची गरज आहे. लोकांना जे आहे भाषावाद नको आहे. मग स्वतंत्र विदर्भ झाला तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये 4 राज्य होते. तुम्हाला सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचं की छोटे राज्य निर्माण व्हावेत आणि अधिक गुड गव्हर्नन्स करण्याचा त्यांच्या डोक्यातला विचार आहे. याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने नेऊन मुलांना तुम्ही नेत होतात. मुलांना माहिती झालं, मुलं येऊन भेटतात, मुलं सांगतात सर असं आहे, अरे तसं नाही रे, ही रचना आहे. हे जेव्हा मुलांना समजतंय म्हणून राज ठाकरेला फ्रस्ट्रेटेडपणे असं लिहावं लागलं की मराठीच माणसं, काय म्हणालात तुम्ही तो शब्द त्यांचा, हां मराठीच माणसांनी कच खाली. मराठी माणसांनी कच खाली नाही, राज ठाकरे तुम्हाला कच खायला लावली. राज ठाकरे मराठी माणसांनी तुम्हाला कच खायला लावली. राज ठाकरे मराठी माणसांनी तुम्हाला कच खायला लावली. तुम्ही सोयाबीनच्या हमी भावावर कधी बोलणार आहेत? तुम्ही तुरीच्या हमी भावावर कधी बोलणार आहेत? तुम्ही गव्हाच्या हमी भावावर कधी बोलणार आहेत? तुम्ही MPSCच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कधी बोलणार आहेत? तुम्ही EWS विद्यार्थ्यांच्या गरिबी, तुम्ही म्हणता ना आरक्षण महत्त्वाचं नाही, तुम्ही EWSच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कधी बोलणार आहेत? तुम्ही माझ्या गरीब ब्राह्मणाच्या बाबतीत कधी बोलणार आहेत? तुम्ही आमच्या धर्मावर टीका करता, तुम्ही कधी आमच्या धर्माच्या बाबतीत पॉझिटिव्ह बोलत आहात का? ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता महाराष्ट्रातल्या बॉम्बेमधल्या एकूण सगळ्या माणसांनी राज ठाकरेला कच खायला लावली. जनसामान्यांमधला होणारा विरोध किंवा एकंदरीतच बँकिंग कर्मचारी किंवा त्या संघटनेने केलेला विरोध आणि तुम्ही तक्रार दाखल केली पोलीस आयुक्तांकडे, हेच प्रमुख कारण आहेत या आव्हानासाठी. बघा एकतर लोक जनजागृती हे सगळ्यात मोठा भाग असतो. आम्ही जनजागृती केली. मी मीडियाला सुद्धा धन्यवाद देतो की मीडियाने सुद्धा म्हणजे मराठी हिंदी अशा डोक्यामध्ये न ठेवता मराठी मीडियाने सुद्धा आमची स्पष्ट भूमिका लोकांपर्यंत दिली. लोकांना ती भूमिका पटली. जे मनसे आणि त्यांचे जे प्रवक्ते आणि त्यांचे व्ह्यूज बघून घ्या. आमच्या माहितीप्रमाणे ते हजारांमध्ये आहेत आणि ज्या बाबी आम्ही बोललो ती लाखांमध्ये गेलेल्या आहेत. तुमच्या सगळ्यांच्या चॅनलचे मी संदर्भ देऊ शकतो, मी स्क्रीनशॉट देऊ शकतो. त्याच्यामुळं लोकांची जी मतं होती ती जर आपण बघितली तुमच्या चॅनल्सवर खाली तर लोकांना समजलेलं आहे की सदावर्ते सरांची आणि हिंदुस्थान मजदूर संघाची जी भूमिका आहे ती योग्य आहे, संविधानिक भूमिका आहे. आणि त्यासोबतच आमची तक्रार क्रिमिनल लॉ इंटू मोशन आणणे, त्याचबरोबर मराठी युवकांनी राज ठाकरेंना कच खायला लावणे, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याही पुढे जाऊन आमचे राजकी बात बताओ उदयजी ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कसं असतंय की सगळं करून जर साध्य झालं तर मग क्या जरूरत है भाई, क्या जरूरत है भाई, क्या जरूरत है. तुमची आणि खैरेंची मोठ्या प्रमाणात ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.
करायचं असेल किंवा काही बोलायचं असेल बोलू शकता, लाईव्ह आहे. योगेश, मला हेच सांगायचं आहे, संविधानाचा अभ्यास करा आणि संविधानिक तत्व आणि मूल्यांसोबत जगण्याचा प्रयत्न करा. आणि भारताच्या संविधानामध्ये जसं वेगवेगळे हे आहेत जे एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियल आणि लेजिस्लेचर असे पोझिशन आहेत. एखाद्या वेळेस एक्झिक्युटिव्ह जर म्हणाले की जो आपले हे जर म्हणाले की म्हणजे कायदे संस्था जर म्हणाली की तुम्ही असं करा आणि ते चुकीचं असेल, तर IAS ऑफिसर म्हणू शकतो की मंत्री महोदय मी तुमचं ऐकणार नाही, कारण हे संविधानाच्या विरुद्ध आहे. त्याच्यामुळं राज ठाकरे ज्या चांगल्या गोष्टी सांगतील ते योगेश तुम्ही करा, परंतु ज्या गोष्टी असंविधानिक आहेत ते तुम्ही करू नका. राज ठाकरेला जशी कच खावं लागली तशी मला बोलून तुम्हाला काही नाही. मी एवढंच म्हणेल, खरेला भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानु धम्मानु संघानु भावेन सदा सोती भवन्तु ते. तुमचं कल्याण हो, तुमच्या विचारात बदल हो. राज ठाकरेचा जसा बदल झाला तसं तुमचं सुद्धा डोकं ताळ्यावर येऊ. बघा, मी काय त्या केसचं तुम्ही जे संदर्भ देताय ते काय मी बघितलेलं नाही, काय संदर्भ आहे तो काय मी नवरा बायकोच्या प्रकरणं आम्हाला समजत नाहीत तेवढे. आम्ही सन्माननीय धनंजय मुंडे साहेब हे भटक्या विमुक्त समाजाचे आहेत आणि रिंगण करून मराठा आमदार त्यांना त्रास देत होते आणि ते रिंगण तोडण्याचं काम आम्ही करत होतो. आणि आम्ही धनंजय मुंडे साहेबच नाही तर जे कोणी भटका विमुक्त दबला किंवा मायनॉरिटीतला आमचा ब्राह्मण असेल तर सगळ्यांसाठी मी उभं राहण्याची माझी ख्याती आहे, मी उभं राहील. सर, कोकाटे म्हणाले शेतकरी कर्जमाफी मागतो, मात्र ते कर्जमाफी ते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शेतात करत नाही, तर ते मुलीशी लग्न करतो, साखरपुडे करतो. त्यांचा रोष शेतकऱ्यांच्या विरोधात होता. त्यांनी म्हणलं की शेतकऱ्याची कर्जमाफी दुसऱ्या ठिकाणी खर्च करतात शेतकरी. कसं आहे की मला असं वाटतं की सार्वजनिक आयुष्यात काम करणाऱ्या माणसाने थोडं सांभाळून बोललं पाहिजे. मला कोकाटेंना फार जास्त सांगायचं नाही, राजकीय लोकांसारखे 100 झरे नसतात. आमच्या शेतकऱ्याला एकच झरा असतं. आणि सगळ्यात अगोदर कोकाटे साहेब, मला तुमच्यावर टीका करायची नाही, मी काय तुमचा राजकीय म्हणजे विरोधक नाही, धुऱ्याचा धुरेकरी नाही मी, तुमच्या धुऱ्याला धुरा लागून. परंतु पोटचा गोळा जो असतो ना, त्या पोटच्या गोळ्याचा आधी विचार करते माणूस. त्याच्यामुळे पोटचा गोळा म्हणजे आमच्या मराठी भाषेत पोटचा गोळा म्हणतात आणि तुमच्या ज्या बिल्डिंगच्या भाषेमध्ये अपत्य म्हणतात, मूलबाळ म्हणतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सार्वजनिकपणे कुणीही सुद्धा असं शेतकऱ्याला अपमानकारक आणि शेतकरी मग डिसऑनेस्ट आहे का, अरे अगोदर ह्याच्याप्रमाणे तो प्रयत्न करतो. आणि माझं असं म्हणणं आहे, तुम्ही कर्जमाफी नाही, तुम्ही इन्शुरन्स तेवढं दिलं पाहिजे जेवढं त्या मालाची कमाई असू शकते. जर माल 1 लाख रुपयाचा होणार असेल आणि तिथं 5,000 रुपये इन्शुरन्स मिळणार असेल तर त्या इन्शुरन्ससाठी खेट्या घालून आमच्या भाषेत जोडे म्हणतात पायातले, म्हणजे ते जोडे फाटून जातात आणि त्याच्यानंतर तुमचे पैसे येतात. त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढे मी काम करणारच आहे, मी चालू आहे. पानंद रस्त्याच्या संदर्भात सुद्धा मी पाठिंबा देतच आहे आणि ते आमचे येणाऱ्या काळातले विषय असणार आहेत, शेतकरी विषय. थँक्यू सर. सबुरीने बोलण्याचं सल्ला कोकाटेंना. हो, नक्की बोललंच पाहिजे, कारण शेतकऱ्याचा अपमान, श्रमजीव्याचा अपमान हे महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा सहन करणार नाहीत. आणि देवेंद्रजी त्यांना नक्की सल्ला देतील की त्यांनी असं बोलू नये म्हणून. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.